संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी मोठा दावा केल्याचं सुद्धा उघडकीस आलं। सीआयडीला हत्या झालेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये 2 मोबाईल मिळाल्याचा दावा केला गेला आणि मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू असल्याचं कळतंय। मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ असल्याचा दावाही होतोय आणि या संदर्भात अंजली दमानिया सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। सीआयडीने जी चौकशी केली आहे तर त्या स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत। तर इतकं डिस्टर्बिंग झालंय की असं इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही, क्रूर असं हे कृत्य झालंय। पण आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय। हे जेव्हा कळतंय तर हा बडा नेता कोण, तात्काळ आता 1 तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा, कोणाचा फोन त्या नंबरवर होता, ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत, कारण हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आणि अंजली दमानिया यांनी बीडमध्ये ठिय्या आंदोलन केलं। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या आंदोलनाला सुरुवात झाल्याचं दिसलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील 3 फरार आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। आता अंजली दमानिया यांना बीड पोलिसांनी नोटीस सुद्धा पाठवलेली आहे। ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअपचे मेसेजेस आलेले आहेत तो नंबर, मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेजेस आणि इतर माहिती आणि पुरावे द्यावेत असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय।